आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे सांगलीची जगप्रसिद्ध हळद काळवंडण्याची चिन्हे. हजारो टन हळद मुंबईच्या बंदरात अडकली तर ₹1000 दरही कोसळला. शेतकऱ्यांबरोबर हळद व्यापारी चिंतेत. आखाती युद्धाचा फटका सांगली जिल्ह्यातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांसोबतच हळदीलाही बसला आहे. सांगलीच्या हळदीला जगभरात प्रचंड मागणी आहे. यंदा हळदीचे उत्पादन चांगले आले आहे. आखाती युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात हळदीला प्रतवारीनुसार 14,500 पासून 24,000 पर्यंतचा दर मिळत होता, पण आता हा दर प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपयांनी उतरला आहे. मुंबईच्या JNPT बंदरात हजारो टन हळद अडकल्याने शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचाही जीव टांगणीला लागलेला आहे. विशेषतः मुंबई येथून आखाती देशात निर्यात करणाऱ्या शिपिंग कंपन्यांनी हळद परत घेऊन जा असा निरोप सांगलीतील व्यापाऱ्यांना दिल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. हे युद्ध अजून किती लांबणार यावर या हळद व्यापाऱ्यांचे भवितव्य आता अवलंबून असणार आहे. आशिया खंडातील हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीला आता जागतिक युद्धाचा मोठा फटका बसू लागला आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय जलमार्ग विस्कळीत झालेले असून निर्यातीसाठी तयार असलेली सुमारे 1000 टन हळद मुंबईत बंदरात अडकून पडलेली आहे आणि याचा थेट परिणाम हळदीच्या दरांवर झाला असून प्रति क्विंटल मागे सरासरी 1000 रुपयांची घट झाल्याने व्यापारी आणि शेतकरी चिंतेत आहेत. निर्यातदार व्यापाऱ्यांनी सुमारे 50 कंटेनर मुंबई बंदरात पाठवले होते, मात्र इराणजवळील जलमार्गावर युद्धाचे सावट असल्याने जहाजांची वाहतूक थांबवली आहे. परिणामी सुमारे 1000 टन हळद बंदरात अडकली असून ही हळद पुन्हा परत घेऊन जाण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी गोपाळ मर्दा. आज सांगलीमध्ये स्थानिक हळद जवळजवळ 21,000 पोती बाजारात विकली गेलेली आहे. हळदीचे भाव आज गेल्या आठवड्यापेक्षा वार चालू व्हायच्या आधीपेक्षा जवळजवळ 500 ते 1000 रुपये क्विंटलला दर कमी झालेले आहेत. वारचं इराण आणि इस्रायल हे जे युद्ध चालू आहे अमेरिका, तर त्याचा परिणाम सांगलीतून एक्सपोर्टमध्ये होत आहे. सांगलीतून बरेचसे हळद एक्सपोर्टमध्ये गल्फ कंट्रीमध्ये कतार आहे, बहरीन आहे, दुबईला फार मोठ्या प्रमाणात जाते. त्याच्यानंतर इराणलासुद्धा स्थानिक प्रॉपर इराणमध्ये सुद्धा बरीचशी हळद सांगलीतून एक्सपोर्ट होत असते डायरेक्ट. आणि तिकडून येताना त्यांना त्याच्यामध्ये खजूर, सफरचंद, मोसंबी अशा बरेचसे पदार्थ येत असतात तिकडनं. तर या युद्धामुळं आता जायच्या बोटी सगळ्या बंद झालेल्या आहेत. काही बोटी ज्या स्टपिंग झालेल्या आहेत आणि मुंबई गोदीतनं निघाल्या आहेत त्यासुद्धा बोटी परत येण्याची भीती आहे. प्लस काही बोटी गोदीवर दुबईच्या अडकलेल्या आहेत आणि काहीसा माल सांगलीतून निघून मुंबईच्या गोदीमध्ये सुद्धा थांबलेला आहे आणि तो माल परत तो गोदीमध्ये शिपमेंट होत नसल्यामुळे, स्टपिंग होत नसल्यामुळे त्यांना तो माल परत सांगलीला आणावा लागेल किंवा तिथल्या स्थानिक मुंबईच्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं लागेल, अशी ही इथल्या व्यापाऱ्यांची डबल अडचण झालेली आहे. आणि त्यानंतर दुसरा आर्थिक व्यवहारसुद्धा यातला बघितला पाहिजे की जो माल इथं खरेदी केला आहे ते शेतकऱ्यांना पैसे पेमेंटचा विषय आहे, आडत्यांचा पेमेंटचा विषय आहे. प्लस प्रोसेसिंग सगळा होऊन माल त्या गिरायकाचे त्या क्वालिटीचा माल बनून जात आहे, पण हा माल सगळा युद्धामुळं थांबल्यामुळं हा माल सांगलीत येणार. प्लस शेतकऱ्यांना दराचं ॲट्रॅक्शन असल्यामुळं जवळजवळ 30% सांगली मार्केटमध्ये यावर्षी हळद ह्या पिरियडमध्ये नवीन जास्त खपून गेलेली आहे. तर एकंदरीत हे सगळे युद्धाचं जर वातावरण बघितलं तर सांगली बाजारपेठेला थोडासा मंदीचा तडाखा बसलेला हे दिसून येत आहे. सांगली बाजारपेठेतून हळद ही मुंबईला जाते, मुंबईहून एक्सपोर्ट होत असते. तसं निजामाबादहून येते, इरोडहून येते. बऱ्याच सेंटरचा माल त्या मुंबईच्या पोर्टला येत असतो आणि तिथूनच मग त्या गोदीचे जे कंटेनर येतात त्यातनं शिपमेंट होत असते. पण आता ह्या सगळ्याच मसाल्याच्या पदार्थांचे, त्यात हळद आली, मिरची आली, धने आले, जिरे, बडीशोप, ह्या सगळ्याच वस्तू आता मुंबईमध्ये थांबल्यामुळं सर्वच शेतकऱ्यांना याच्या दराचा परिणाम याच्यावर बघायला मिळेल असं दिसून येत आहे, जाणवते. तो नाम क्या है और कहाँ से आए हो? क्या हम देवला लिंगाना, हम आया तेलंगाना से, निर्मल जिला, निर्मल डिस्ट्रिक्ट से आया. अभी हल्दी का रेट डाउन हो गया 10, मतलब अभी कितना 1500 डाउन हो गया. कितना बोरी लाया है? पहले कितना था? पहले हमारा 24 बोर लाया, अभी इधर डाउन हो गया रेट. कितना पैसा मिला? कितना कितना भाव कितना मिला हमारा? हाँ. भाव अभी होने वाला है. अभी थोड़ा देर में होता. हाँ. अभी मालूम पड़ेगा अभी थोड़ा. लेकिन इधर बोला सेठ लोग बोल रहे हैं, किसान लोग बोल रहे हैं डाउन हो रहा है. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.